नगरपालिका निवडणुकीतील शिवसेनेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष नगरसेवकांचा मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। त्या सत्काराच्या कार्यक्रमात सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी भाजप आणि सर्वपक्षीय पॅनलला पराभूत करत नगराध्यक्ष आणि नगरसेवक बहुसंख्येने निवडून आणले, त्याचा उल्लेख उपमुख्यमंत्री शिंदेंनी भाषणातून केला। शहाजी बापूंनी सर्वांना आडवं करून टाकलं। शहाजी बापू एकदम ओके अशा शब्दात शिंदेंनी माजी आमदार पाटील यांचं कौतुक केलं। मुंबईत झालेल्या कार्यक्रमाला शिवसेनेचे सर्व मंत्री आमदार प्रामुख्याने उपस्थित होते। त्या कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे यांनी नगरपालिका निवडणुकीवर भाष्य केलं। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार टोलेबाजी केली। मी ज्या ठिकाणी प्रचाराला जायचो त्या ठिकाणच्या सभेला लाडक्या बहिणींची संख्या मोठ्या प्रमाणात होती, लाडके भाऊ जरा कमी दिसत होते, ते घरी थांबून होते की काय, अशी मिश्किल टिप्पणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली। उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की शिवसेनेचे संपूर्ण राज्यात 62 पेक्षा जास्त नगराध्यक्ष निवडून आलेत, तसेच शिवसेना पुरस्कृत असे 70 नगराध्यक्ष आपले निवडून आले आहेत। तसेच कमी जागा लढून जास्तीचं यश आपण मिळवलंय। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीप्रमाणे आपण स्ट्राइक रेट नगरपालिका निवडणुकीत राखला आहे। शिवसेना फक्त मुंबई ठाण्यापुरती मर्यादित आहे असं बोललं जायचं, पण नगरपालिका निवडणुकीत आपण चांद्यापासून बांद्यापर्यंत यश मिळवलंय। मंचर, चाकण, त्र्यंबकेश्वरला काही नव्हतं, पण त्या ठिकाणीही आपण यश मिळवलंय। चंद्रपूर, भद्रावती, धानोरला आपण आलो। इथं शहाजी बापू पाटील बसलेत। भाषणात असा उल्लेख करताच शहाजी बापू पाटील हे भर व्यासपीठावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाया पडले। इथं सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील बसलेत। शहाजी बापूंना तर सर्वांनी चक्रव्यूहात पकडलं होतं, पण ते चक्रव्यूह भेदून त्यांनी सर्वांना आडवं करून टाकलं। शहाजी बापू एकदम ओके अशा शब्दात शिंदे यांनी शहाजी बापू पाटील यांचं कौतुक केलं। आगामी निवडणुकीच्या दृष्टीने आपल्याला आता शिवसेनेची बांधणी करायची आहे। प्रत्येक नगराध्यक्ष, नगरपालिका आणि नगरसेवकांना मी वेळ देणार आहे। नकली घर पर बैठे हैं, असली मेरे सामने बैठे हैं, असं सांगून त्यांनी ठाकरेंना टोला लगावला।